नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अशा प्रकारच्या बाहीच्या ज्या डिझाईन आहेत त्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर तुम्ही बऱ्याच पाहिल्या असतील। ही डिझाईन बनवत असताना दोन्ही बाह्या जर आपल्या सारख्याच आल्या आणि त्यांना खूप छान अशी फिनिशिंग असली तरच ही डिझाईन सुंदर दिसते। तर आज आपण बाहीला ही डिझाईन बनवणार आहोत। तर दोन्ही बाह्या सारख्या तयार होण्यासाठी आणि फिनिशिंगमध्ये तयार होण्यासाठी मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर एखादी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत असेन आणि ती तुमची मिस होईल। सुरुवातीला मी ब्लाउज कटिंग करून घेतलेला आहे। नेहमी आपण ज्या पद्धतीने बाहीचं कटिंग करत असतो त्याच पद्धतीने इथे मी दोन्ही बाह्या कट करून घेतल्या आहे आणि या दोन्ही बाह्या मी ब्लाउज पीसला जोडून घेते। सुरुवातीला दोन्ही बाह्या मी व्यवस्थित ब्लाउज पीसवर ठेवल्या, खालच्या बाजूने अर्धा इंचावर सारखीच असे टिप मारून घेतली। दोन्ही बाह्या जोडून झाल्यानंतर त्या उलट केल्या आणि वरच्या बाजूने पुन्हा एक एक टिप मारते। ही टिप मारण्याच्या अगोदर तुम्ही त्याला दाबटीप दिली तरी सुद्धा चालेल किंवा अशा प्रकारे वरच्या बाजूने डायरेक्ट शिलाई मारली तरी सुद्धा चालेल। आपण ज्या पद्धतीने नेहमीच बाही तयार करत असतो त्याच पद्धतीने इथे मी बाही तयार करून घेते। या ठिकाणी 5 नंबरची टिप मारून हे दोन्ही भाग मी जोडते। या दोन्ही भागांमध्ये फुगा पडू नये त्यासाठी मी व्यवस्थित हात फिरवून घेते, त्यानंतरच ते जोडते। आपण ज्या वेळेला सुद्धा अस्तर आणि ब्लाउज पीस जोडत असतो तेव्हा प्रत्येक वेळेला आपण अशा पद्धतीने जर हात फिरवला तर त्या दोन्ही भागांमध्ये अजिबात फुगा पडत नाही। ह्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत आणि याचा जो सेंटर आहे त्यावर इथे मला खूण करायची आहे। दंडघेर इथे 12.5 येतोय म्हणून इथे मी 6.25 इंचावर मार्क केलं। ही कटिंग करत असतानाच वरच्या बाजूने मी मार्किंग ऑलरेडी केलेलं होतं, म्हणून आता इथे मी डायरेक्ट एक सरळ रेष मारून घेते। जर मार्किंग केलेलं नसेल तर वरच्या बाजूने सुद्धा सेंटरवर तुम्ही मार्क करून घ्यायचंय आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सेंटरवर एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे। दोन्ही बाह्यांचा सेंटर इथं मी काढलेला आहे। आता एक कॅनव्हास पेपरचा तुकडा मी घेतला आणि अशा पद्धतीने तो एकदा फोल्ड केला। एक घडी घातल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने दुसरी घडी सुद्धा घातली। आता जवळपास 5.5 इंच उंची असलेला हा कॅनव्हासचा पेपर आहे। घडी घातल्यानंतर हा आता 4 पदरी झालेला आहे। टोटल उंची ही 5.5 घेतली आहे। वरच्या भागावर 1 इंच आणि खालच्या भागावर 1 इंच असं मी मार्क करते, म्हणजे मधला जो भाग आहे तो आहे 3.5 इंच। जे माप आहे हे तुम्ही थोडंसं कमी जास्त सुद्धा घेऊ शकता। आता हे 3.5 इंचाचं जे मार्किंग आहे त्याचा मी सेंटर काढून घेतला आणि बरोबर सेंटरवर इथं मी मार्किंग करते। मी तुम्हाला पुन्हा एकदा चेक करून दाखवते, दोन्ही बाजूला बरोबर 1.25 इंच अंतर आहे। सेंटरवर टेप ठेवून आता इथे मी 1 इंचावर मार्क केलं। त्यानंतर हे तिन्ही पॉईंट जे आहेत हे मी अशा पद्धतीने तिरकस रेष ओढून जोडून घेते। मला जर हवं असेल तर तुम्ही या पद्धतीचा आकार सुद्धा याला ठेवू शकता किंवा याला जर थोडासा गोलाकार दिला तरी सुद्धा तो आकार छान दिसतो। या ठिकाणी आता मी थोडासा इथे गोलाकार देणार आहे। इथे आपण आपल्या आवडीनुसार कोणताही आकार ठेवू शकतो। तुम्हाला जर या ठिकाणी चौकोनी आकार द्यायचा असेल तर मी जे अंतर 3.5 इंच घेतलं होतं तिथे तुम्ही 2 इंच अंतर घ्या आणि त्याचा सेंटर काढून 1 इंचावरती खूण करा। इथे आतला आकार मी आता कट करून घेतलेला आहे। हा जो आकार कट केलेला आहे त्याच्या बाजूने जवळपास 1 इंचापर्यंत अंतर राहू द्यायचंय आणि हे दोन्ही कॅनव्हास पेपरचे तुकडे मी एका अस्तरवरती ठेवले। हे आता अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। आपण जो कॅनव्हास पेपरचा आकार कट केलेला आहे त्याच्या बाजूने जवळपास अर्धा इंचापर्यंत आपल्याला कापड शिल्लक पाहिजे आणि हे अर्धा इंच कापड शिल्लक ठेवून मी कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने ते कॅनव्हास पेपरवरती फोल्ड करून घ्यायचंय। हे कापड फोल्ड करत असताना कॅनव्हास पेपरला घडी पडू द्यायची नाहीये किंवा कॅनव्हास पेपरमध्ये फुगा सुद्धा पडू द्यायचा नाहीये। कापडाला मात्र मध्ये मध्ये इथे मी चुण्या सुद्धा देते। गोलाकार असल्यामुळे इथे आपल्याला सरळ शिलाई मारून जोडता येत नाही, त्यामुळे मध्ये मध्ये इथे थोड्याशा चुण्या देऊन मग शिवावं लागतं। आता हे दोन्ही भाग जोडून झाल्यानंतर आतलं हे जे कापड आहे हे आता आपल्याला कट करायचं आहे। ते मी व्यवस्थित मापातच कट केलंय आणि आता इथे बाही घेतली आहे। बाहीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी आपण ऑलरेडी मार्किंग केलेलंच आहे। त्या ठिकाणी वरच्या बाजूने जवळपास मी 2 इंचावर मार्क करते, त्यानंतर 3.5 इंचावर मार्क केलं। खालचं अंतर हे 4 इंच आहे। या बाहीवर मी जे मार्किंग केलेलं आहे सेम मार्किंग मला आता या दुसऱ्या बाहीवर सुद्धा करून घ्यायचंय। इथे मी दोन्ही बाह्या एकाच वेळेला करायला घेतल्या आहेत। बरेच जण काय करतात, एक बाही कंप्लीट करून घेतात आणि त्यानंतर दुसरी बाही करायला घेतात आणि बाह्यांची जी डिझाईन आहे त्यामुळेच मग वेगवेगळी तयार होते। मार्किंग केलेल्या ठिकाणावरती कॅनव्हास पेपर मी अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतला
बाहीवर आपण जी सेंटरवर रेष मारलेली आहे त्याच सेंटरच्या रेषेवरती आपल्या डिझाईनचा सेंटर येईल अशा पद्धतीने मी तो व्यवस्थित ठेवला आणि त्याला टाचण्या लावून घेतल्या. एका बाहीला कॅनव्हास पेपर लावल्यानंतर लगेच दुसरी बाहीसुद्धा मी घेतली आणि हे सुद्धा मी पहिले टाचण्यांनी जोडून घेते. कोणतंही काम करत असताना मी एका बाहीचं केल्यानंतर लगेच दुसऱ्या बाहीचं ते करून घेते. डिझाईनचा सेंटर बरोबर लाईनवरच आलेला आहे याची व्यवस्थित काळजी मी घेतलेली आहे. दिसायला तर आता हे दोन्ही भाग अगदी सारखेच दिसत आहेत, पण तरीसुद्धा मी एकदा ते टेपने मोजून घेते. डिझाईनचं जे टोक आहे त्या टोकापासून खालचं जे अंतर आहे ते बरोबर 4.5 इंच आहे. दोन्ही भाग आपले बरोबर सारखेच तयार झालेले आहेत. आता हे मी इथे शिवायला घेते. तुमचं जर हे अंतर सारखं येत नसेल तर टाचण्या पुन्हा काढून घ्यायच्या आहेत आणि हे अंतर व्यवस्थित सारखं करून मगच जोडायचं आहे. कॅनव्हास पेपर मशीनवर जोडत असताना शिलाईची सुरुवात मी टोकापासून नाही केली तर मधूनच केली. आपल्या डिझाईनला ज्या ठिकाणी टोकं आलेली आहेत त्या ठिकाणी मी पेनाने मार्किंगसुद्धा करून घेतलेली आहे. कारण आपण ज्या वेळेला शिवत असतो त्यावेळेला नेमकं टोक कुठे आलेलं आहे हे फूटमुळे दिसत नाही, पण पेनाने मार्किंग केल्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते दिसतं आणि आपल्याला व्यवस्थित पॉईंटसुद्धा काढता येतो. आता तुम्ही पुन्हा पाहू शकता मी अशा पद्धतीने इथे पेनाने मार्क करते आणि टोकापासून सुरुवात न करता असं थोडंसं मधूनच मी इथे शिवायला सुरुवात करणार आहे. आपण ज्या वेळेला डिझाईनच्या टोकापासून सुरुवात करतो त्यावेळेला जेव्हा डिझाईनचा शेवट होतो त्या ठिकाणी मग आपली फारशी फिनिशिंग दिसत नाही, त्यामुळे मग मी अशा पद्धतीने करत असते. इथे मला एक अजून महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की टोकाजवळ आल्यानंतर आणि मध्ये मध्ये सुद्धा मी मशीनचं फूट वेळोवेळी उचललेलं आहे, त्यामुळे शिवताना सुद्धा आपल्याला एकदम परफेक्ट शिवता येतं. आता आपल्या शिलाईचं जे टोक आहे त्या ठिकाणापासून खालपर्यंत मी पुन्हा एकदा मोजून घेते. माझं हे जे अंतर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. तुमचं जर ते बरोबर आलं नसेल तर जो भाग जास्त आहे त्या ठिकाणी तुम्ही अजून एक टीप मारून घ्या आणि दोन्ही भागाचं अंतर हे सारखंच करून घ्या. या सर्व गोष्टी व्यवस्थित चेक केल्यानंतर जो आतला भाग आहे तो इथं मी कट करून घेतला आहे. त्यानंतर कात्रीने याला अशा पद्धतीने छोटे छोटे कटसुद्धा मारून घ्यायचे आणि उलट केल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एक टीप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारच्या डिझाईन बनवण्यासाठी बऱ्याच जणी विदाऊट कॅनव्हास पेपरच या डिझाईन बनवतात. म्हणजे आपण अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कापड जोडत असताना ते एकमेकांवर उलट ठेवून त्यानंतर पलटी करून घेतात. ज्या वेळेला आपण त्या पद्धतीने ही डिझाईन तयार करतो त्यावेळेला जर जाड कापड असेल तर ते जमतं, पण जर पातळ कापड असेल तर तशा पद्धतीने जमत नाही किंवा विदाऊट कॅनव्हास पेपर त्याला व्यवस्थित अशी फिनिशिंगसुद्धा दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला जर डिझाईन बनवायची असेल तर शक्यतो तुम्ही कॅनव्हास पेपरचा वापर करूनच ही डिझाईन तयार करा. त्यामुळे आपली डिझाईनसुद्धा फिनिशिंगमध्ये दिसते आणि डिझाईनमुळे मग ब्लाऊजसुद्धा छान दिसतो. इथे दोन्ही बाह्यांवरती मी उलट करून शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी 5 इंच लांबीचं साडीमधला कापडाचा चौकोन घेतलाय. साडीच्या कापडाचे 2 चौकोन आणि अस्तराचे 2 चौकोन असे घेतलेत मी. आता हे जे साडीमधलं कापड आहे अशा पद्धतीने मी उलट ठेवलं आणि हा जो चौकोन आहे तो चारी बाजूने आपल्याला जोडून घ्यायचा आहे. एक चौकोन तयार झाल्यानंतर दुसरा चौकोन सुद्धा आपल्याला लगेच जोडून घ्यायचा आहे. आपल्याला जेव्हा ही दोन गोष्टी सारख्या तयार करायच्या असतात तेव्हा प्रत्येक वेळेला त्या सोबतच करायला घ्यायच्या आहेत, म्हणजे सारख्या होतात. दोन्ही चौकोन तयार झाल्यानंतर अस्तर हे जे आहे ते मी मध्यभागी इथे कट करते. साडीचं जे कापड आहे इथे मी ते कट नाही होऊ दिलेलं. अशा पद्धतीने बोटांचा वापर करून आता आपल्याला हे उलट करून घ्यायचं आहे. हे जे दोन्ही चौकोन आहे ते मी अशाच पद्धतीने उलट करून घेते. दोन्ही चौकोनांना शिलाईसुद्धा मी सारख्याच अंतरावर मारलेली होती, त्यामुळे आपण जेव्हा हे उलट करू त्यावेळेला ते दोन्ही सारखेच तयार होतील. आता या चौकोनाचा इथं आपल्याला सेंटर काढायचा आहे. दोन्ही चौकोनांच्या सेंटरवर मार्किंग करून नंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याला घड्या घालायच्या आहे आणि घड्या घातल्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक टीप मारायची आहे. तुम्हाला जर इथे डायरेक्ट टीप मारायला जमत नसेल तर सुई धाग्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही एक टाका इथे मारून घेऊ शकता. याच पद्धतीने आता दुसरा भागसुद्धा मी तयार करून घेतलेला आहे आणि आपण ही जी बाही तयार केलेली होती त्या ठिकाणी इथं मध्यभागी आता आपल्याला हे ठेवायचं आहे. डिझाईनच्या मध्यभागी हे फूल व्यवस्थित सेट केल्यानंतर मी इथे हे टाचण्यांनी पहिले पॅक करून घेते. आपण याला जर डायरेक्ट शिलाई मारायला गेलं तर ते इकडे तिकडे सरकतं, त्यामुळे इथे मी पहिले टाचण्यांचा वापर करून ते व्यवस्थित ठेवून घेते. टाचण्या लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता की किती छान हे व्यवस्थित बसलेलं आहे. एका बाहीला टाचण्या लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाहीला सुद्धा हे फूल आपण टाचण्यांनी पॅक करून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही बाह्या व्यवस्थित सारख्या झालेल्या आहेत का
या फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित सारख्या दिसतायत का? बाही आणि आपण तयार केलेलं फूल यामधलं जे अंतर आहे ते दोन्ही बाह्यांमधलं हे सारखं दिसतंय का? असं सर्व गोष्टी व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच मग शिलाई मारायला घ्यायची आहे. कुठे कमी जास्त जर वाटलं तर ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि मग नंतर फायनल शिलाई मारायची आहे. शिलाई मारत असताना आधीच टाचण्या काढून घेण्यापेक्षा शिलाई मारता मारताच त्या काढायच्या आहे. शेवटची जी दोन्ही टोकं आहेत त्या ठिकाणी मी व्यवस्थित असं रफू करून घेते आणि या पद्धतीने मग हे जोडते. आता आपली डिझाईन तर परफेक्ट तयार झालेली आहे. फक्त आता ब्लाऊजला बाही जोडत असताना सुद्धा ती बरोबर सेंटरवर येईल याची काळजी घ्यायची आहे. आता हे जे फूल आहे या ठिकाणी इथे आपल्याला एखादा मणी किंवा फूल लावून घ्यायचं आहे. माझ्याकडे आता हे अवेलेबल होतं त्यामुळे आता हेच घेतलं आहे. त्याला एकच छिद्र आहे म्हणून इथं मी एक छोटा मणीसुद्धा घेतला आहे. 4 पदरी धागा घेऊन हा जो मोठा मणी आहे तो मी इथे सुईमधून ओवून घेते आणि हा मोठा मणी पॅक करण्यासाठी आता हा छोटा मणीसुद्धा मी ओवते. छोटा मणी ओवून झाल्यानंतर आता आपल्याला सुई मोठ्या मण्यामधून काढून घ्यायची आहे. म्हणजे जो छोटा मणी आहे तो त्याच्यामध्ये व्यवस्थित अडकून बसेल आणि धागा बाहेर निघणार नाही. मागच्या बाजूने गाठ मारून आता हे मी व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा